तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उडीद, मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। नवापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व उडीद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी याबाबतचं निवेदन अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना देण्यात आलं आहे। यावेळी तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन सोयाबीन व उडीद पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। नवापूर तालुक्यात सुद्धा अतिवृष्टीमुळे वरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले असताना आजपर्यंत नवापूर तालुक्यात सोयाबीन व उडीद या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत। त्यामुळे नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी द्यावेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी अखिल महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावित, कांतीलाल गावित, दिलीप गावित, शंवेल गावित, विलास गावित, वीरसिंग वसावे, राजू गावित, रमेश गावित आदी उपस्थित होते। MDTV साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर।